मराठा समाजाच्या ज्या मागण्या होत्या, किंबहुना मराठा समाजाला आरक्षण होतं ते सरकारनं दिलं आणि हे मराठा आरक्षण दिल्यानंतर सुद्धा राज्यामध्ये अशांतता निर्माण करण्याचा काही राजकीय नेत्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि ज्या वेळेला बारसकर असतील, बाबूराव वाळेकर असतील, संगीता वानखेडे असतील यांनी आंदोलन चालू असताना झालेल्या घटना ज्या समोर आणल्या जात आहेत त्या अत्यंत भयावह अशा प्रकारच्या आहेत। बाबूराव वाळेकर जरांगेचा सहकारी अंतरवालीच्या गुन्ह्यातील 307 मधला आरोपी होता आणि त्यांनी सांगितलं की जो दगडफेकीचा जो प्लॅन आहे, जी त्या ठिकाणची दंगल उसळली, याचं प्लॅनिंग राजेश टोपे आणि रोहित पवार यांनी त्या ठिकाणी केलंय। कारण त्या कारखान्यात प्लॅन झालं टोपेंच्या, जे दगड ट्रॅक्टरमधनं नेले ते टोपेंचे होते आणि त्याच्यामुळं या सर्व प्रकरणाची SIT चौकशी व्हावी आणि आंदोलनाच्या मागून जे राज्यात अशांतता करत होते त्यांच्यावर कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी आज विधिमंडळाच्या सभागृहात त्या ठिकाणी मी केली। दुसरं, संगीता वानखेडे या कोपर्डीच्या वेळेला त्या ठिकाणी जरांगेंच्या सोबत होत्या, त्यांनी त्या ठिकाणी आरोप केलेले आहेत। त्यांनी सांगितलेलं आहे की मनोज जरांगे कोणालाही विश्वासात घेत नसताना फक्त एकच फोन घ्यायचा आणि तो फोन शरद पवार यांचा त्या ठिकाणी होता आणि त्या काळात शरद पवार मनोज जरांगेंना फोन करत होते। आंदोलनाचा सगळा खर्च शरद पवारांनी केला का यथावकाश ते बाहेर येईल अशा प्रकारची भूमिका सुद्धा संगीता वानखेडेने मांडली आणि ती गोष्ट आज सभागृहाच्या निदर्शनास आणून खर्च जर शरद पवारांनी केलाय तर आमच्या मनामध्ये संशय आहे। हजारो रुपये, लाखो रुपये खर्च करून JCP आले, सभांसाठी त्या ठिकाणी 100 एकरच्या जमिनी एकत्रित झाल्या, त्या ठिकाणची व्यवस्था, हा सगळा खर्च नेमका कोणी केला? वाशीला यायचं होतं त्यावेळेला एका ट्रॅक्टरला गावागावात 30-30 हजार रुपये दिले गेले। तर हा खर्च पुरवठा ज्यांनी केला, कोण पाठीशी होते, त्यांची ED चौकशी करावी अशा प्रकारची सुद्धा मागणी या ठिकाणी आहे। आणि कायदा शेवटी सर्वांना सारखा असतो। लोकशाहीमध्ये कायद्याचं पालन, कायद्याची बजावणी सगळ्यांसाठी असते। नारायण राणे यांनी उद्धवजी ठाकरे CM असताना वक्तव्य केलं, त्यावेळेला भरलेल्या ताटावरनं नारायण राणेंना उचलून नेऊन अटक केली, गुन्हा दाखल केला केंद्रीय मंत्री असताना। मग आता मनोज जरांगे देवेंद्र फडणवीस साहेबांना अर्वाच्य पद्धतीनं बोलले, राज्याच्या आमच्या मुख्यमंत्र्यांना एकेरी बोलले, वाटेल ते बोलले। मला वाटतं तोच आधार घेऊन तशा प्रकारचा गुन्हा जरांगेवर दाखल करून त्याला अटक शासन करणार का, हाही प्रश्न आज त्या ठिकाणी मी विचारला आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी या प्रकरणामध्ये SIT चौकशीची त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे। रोहित पवार म्हणतात की नेमकं SIT मुळे कोणाला त्रास होईल हे काही दिवसात समजेल। नाही, त्रास ज्याला होईल ते समजेल। आता रोहित पवारांना अनुभव आहे, ते चौकशांना गेलेले आहेत, त्यामुळे चौकशांचं त्रास तेच नीट सांगू शकतात आणि त्रास होईल तो सगळ्यांसमोर येईलच ना। नाकांनी कांदे सोलायचे रोहित पवारांनी आवश्यकता नाही, नक्कीच बाहेर येईल। राजेश टोपे बरोबर गुप्तबू करून आंदोलन त्या ठिकाणी पुन्हा नेऊन कुणी बसवलं हे येईल।
आता काय त्यांना असं दाखवल्याशिवाय तुमच्यासमोर कसं काय फेस सेव्हिंग करणार? ते असं देखील म्हणतात मुख्यमंत्री बाहेर होते आणि त्याचवेळी अध्यक्षांनी SIT स्थापन केली, त्यामध्ये काहीतरी काळं वेगळं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. नाही, मला वाटतं आता रोहित पवारांना लवकर लीडर बनायची घाई झालेली आहे. अजित पवार गेल्यामुळे दुसरीकडे आमच्याबरोबर आल्यामुळे आता त्यांना मोठी जागा मोकळी झाली. आता त्यामुळे शरद पवारांसारखं असं काहीतरी मोठं बोलल्याशिवाय त्यांना नेता कसं होता येईल? सर, ते एक असं महत्त्वाचं पण बोलले आहेत की आता जो काही आरोप राष्ट्रवादीवरती होतोय, पुढे जाऊन कुठेतरी जरांगे पाटील यांचे धागेदोरे शिवसेनेशी जोडले जातील आणि भविष्यात भाजप शिवसेनेला त्रास देईल, दाबण्याचा प्रयत्न करेल आणि शिवसेनेचा वापर करेल असं आजच मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलंय, आमची चिंता करू नये. भारतीय जनता पार्टी, शिंदे साहेबांची शिवसेना, अजितदादा आम्ही नीट एकत्रित आहोत. एकमेकांना त्या ठिकाणी समन्वयातनं काम करतोय. रोहित पवारांनी त्यांच्या बुडत्या पक्षाची काळजी घ्यावी, आमची काळजी त्यांनी करू नये. भाऊ, जिस तरीके से आप एक बड़ा नाम लेकर के जो आरोप लगा रहे हैं, इसके पहले जो हाउस में घोषित हुआ कि इसके पीछे राजनीतिक साजिश है, आप सीधे तौर पर कह रहे हैं कि रोहित पवार और राजेश टोपे ये दो नाम हैं, शरद पवार उसके पीछे थे, ये पूरी साजिश रची गई महाराष्ट्र को अशांत करने की। मैं ये संगीता वानखेड़े ने जो बयान दिया वह बयान मैंने विधिमंडल में बताया कि संगीता वानखेड़े बोल रही है कि शरद पवार अकेले का फोन जरांगे लेता था, शरद पवार डायरेक्शन देते थे और जो खर्चा वो शरद पवार साहब ने किया, मैं नहीं बोलता है। संगीता वानखेड़े जो जरांगे के साथ थी, काम कर रही थी मूवमेंट में, तो इसकी जांच हो, क्योंकि अपने राजनीति के लिए कोई अगर राज्य को अशांतता फैलाता होगा तो वो सरकार ने सहन करना नहीं चाहिए। इसलिए मैं सरकार को मांग की इसके पीछे सच क्या है, अपनी राजनीतिक चीज साजिश करने के लिए ऐसा कोई करता हो तो उसके ऊपर जांच करके कार्रवाई करे, चाहे वो शरद पवार रहे, चाहे रोहित पवार रहे, राजेश टोपे रहे। हमारा व्यक्ति नेता से संबंध नहीं। महाराष्ट्र सुसंस्कृत है, इधर महाराष्ट्र में लॉ एंड ऑर्डर इम्पोर्टेंट है और इस आंदोलन के पीछे रह के कोई लॉ एंड ऑर्डर खराब करना चाहता है, अशांतता निर्माण करना चाहता है तो वो रुकना चाहिए। इसलिए मैं सभागृह में मांग की। पैसे को लेकर के आपने ट्रेल बताया कि कैसे 30-30 हजार रुपए गए, कैसे क्या क्या बंदोबस्त कराया गया, कहाँ मीटिंग हुई, पत्थर वहाँ से आएंगे, वो सारी चीजें। नहीं, मुझे लगता है मुझे जितनी मालूमात हुई वो मैं दी, लेकिन जब SIT चौकसी होगी तो सब चीज़ बारकाई से सामने आएगी, किधर क्या हुआ, कैसा हुआ, इसके पीछे कौन है, ये सब आ जाएंगे। रश्मी शुक्ला यांची आता कुठेतरी जी सेवा कार्य आहे ते वाढवण्यात येणार आहे राज्यात, कसं पाहताय? नाही, मला वाटतं हा राज्य सरकारचा विषय आहे। राज्य सरकार योग्य तो निर्णय घेईल आणि रश्मी शुक्ला एक कर्तव्यदक्ष अधिकारी आहे, त्याच्यामुळे जर त्यांचा सेवा कार्य वाढवत असतील तर त्याचा आनंदच आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।